सोलापूर शहरातील लक्ष्मीनारायण टॉकीज मागील आदर्श नगरातील नयन लॉजवर कुंटणखाना सुरू असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती। त्यावरून अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने छापा टाकला। त्यावेळी तेथे एक पीडिता आढळली। पोलिसांनी तिची सुटका केली असून लॉज मालक भारत पांडुरंग जाधव वय 58 याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे। त्याला न्यायालयाने 20 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे। लक्ष्मीनारायण टॉकीज जवळील नयन लॉजवर अनेक दिवसांपासून वेश्या व्यवसाय सुरू होता। त्याची खबर पोलिसांना 16 सप्टेंबरला मिळाली होती। त्या माहितीवरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनाजी शिंगाडे यांच्या नेतृत्वातील पथकाने बनावट ग्राहक पाठवून त्याबद्दल खात्री केली। त्या ठिकाणी एक पीडिता होती। तिच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेऊन लॉज मालक भारत पांडुरंग जाधव हा त्याची उपजीविका भागवत होता। त्याच्या विरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक श्री शिंगाडे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हेमंत मंठाळकर, पोलीस हवालदार महादेव बंडगर, सत्तार पटेल, अलमा शहापुरे, अकिला नदाब, सुशीला नागरगोजे, सविता मैत्रे, अरुणा परब, वैशाली बांबळे, सुजाता जाधव, उषा मळगे, सीमा खोगरे आदींनी पार पाडली।